नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम फॉरेक्स ट्रेडर आणि एक मेंटॉरसुद्धा आहे. सो डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करतो. मी डेली अशा पद्धतीनं डेली ॲनालिसिसचे व्हिडिओ बनवत असतो. आज सोमवार आहे. आज कशा पद्धतीने आपण लाईव्ह स्ट्रीमवरती ट्रेड केले, त्याचबरोबर उद्याचा मार्केटचा व्ह्यू काय असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. ओके, सो स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की माझं 3 टाईम लाईव्ह स्ट्रीम असतं. मॉर्निंग सेशन असतं, लंडन सेशन असतं, त्याचबरोबर न्यूयॉर्क सेशन देखील असतं. ओके, तर पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो, आज सकाळी आपण लाईव्ह स्ट्रीम चालू केली आणि त्यात आपण बघितलं, आल्या आपण बघितलं की एम पॅटर्न एक रेजिस्टन्सला तयार झाला आहे. एम पॅटर्न तयार झाल्यानंतर ना खाली जो सपोर्ट होता, ओके, 4092चा, तिथून एक पुलबॅक घेतला मार्केटनी आणि डायरेक्ट मी या कॅन्डलचा सेलिंग प्रेशर बघून, या कॅन्डलचं सेलिंग प्रेशर बघून एक सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करायचं ठरवलं आणि इन्स्टंट तुम्ही बघू शकताय आपल्याला 100 पिप्स या ट्रेडमध्ये भेटले. मी प्रॉफिटेबल होतो. माझा ट्रेड मी टेलिग्रामवरती शेअर केलेला, त्याचबरोबर माझे सगळे स्टुडंट्स आज प्रॉफिटमध्ये होते. या ट्रेडमध्ये जवळपास 90 ते 100 पिप्स आपण या ट्रेडमध्ये कॅप्चर केले. त्याचबरोबर गाईज, नेक्स्ट ट्रेड आमचा लगेच झाला. परत एक रेक्टँग्युलर शेपमध्ये मार्केट राहिलं, म्हणजेच त्याला आपण साईडवेज म्हणतो. आणि मला असं वाटलं की कुठं ना कुठंतरी या लेवलचा ब्रेकआउट आल्यावरती मार्केटमध्ये सेलिंग येईल. एक्झॅक्टली ते 40 पिप्स आपल्या झोनमध्ये आलं सुद्धा, बट आपण कॉस्ट टू कॉस्ट एस एल लावल्यामुळं एस एल कॉस्ट टू कॉस्ट हिट झाला आणि त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये शार्प सेलिंग आली, बट ही आपल्याला कॅप्चर करता आली नाही. आपल्याला फक्त 40 पिप्स कॅप्चर करता आले आणि डन केला आपण ट्रेड. त्याच्यानंतरनं गाईज आपली झाली लंडन स्ट्रीम चालू, म्हणजे लंडन सेशन आपलं चालू झालं, ज्यात आपण हा ट्रेड प्लॅन केलेलाच. जस्ट आपण प्लॅन करत होतो 4072ला आपण बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करत होतो, बट हा पूर्ण ट्रेड आपल्याकडून मिस झाला. मी एकटा या ट्रेडमध्ये होतो, बट माझे कुठलेही स्टुडंट्स या ट्रेडमध्ये नव्हते. मी कॅप्चर केला. मी माझी लाईव्ह पोझिशन मी ग्रुपवरती पण सेंड केली, टेलिग्राम ग्रुपवरती, बट माझा कुठलाही स्टुडंटला हा ट्रेड कॅप्चर करता आला नाही. सो त्यामुळं आपण हा ट्रेड कन्सिडरच करत नाही. त्याच्यानंतरनं मस्तपैकी मला एक सेलिंग लेवल दिसली. ही जी ट्रेंड लाईन आहे ती मी आखलेली ऑलरेडी. त्या ट्रेंड लाईनवरती मार्केट टॅप झालं आणि प्रॉपर सेलिंग साईडला गाईज एक 200 पिप्स, 190 ते 200 पिप्स आम्ही कॅप्चर केलेले आहेत एक्झॅक्टली त्या लेवलवरून. ओके, त्याच्यानंतरनं हा 200 पिप्सचा ट्रेड झाला. यात सगळ्यांनी प्रॉफिट बुक केलं. आफ्टर दॅट गाईज आपल्याला ट्रेड कॅप्चर केला नाही आपण कुठला पण. आज प्रीमियम ग्रुपवरती पण कुठला ट्रेड कॅप्चर केला नाही, बिकॉज ऑफ आज सोमवार होता. सो मला बाहेर पण जायचं होतं देवाला वगैरे, त्यामुळं ट्रेड कॅप्चर करता नाही आला. त्यानंतरनं मी ही सगळी सेलिंग गाईज सोडून दिली. एकही ट्रेड प्लॅन केला नाही आणि एक ट्रेंडलाईन ब्रेकआउटला मला बाईंग साईडला एक ऑपॉर्च्युनिटी दिसली आणि मी बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करत होतो. एक्झॅक्टली त्या लेवलपासून मला 50 पिप्सचं टार्गेट भेटलं, जवळपास 45 to 50 पिप्सचं टार्गेट भेटलं. आपले लाईव्ह स्ट्रीमला ट्रेड घेतल्यामुळं सगळ्या स्टुडंट्सनी पण हा ट्रेड प्लॅन केलेला, बट अनफॉर्च्युनेटली या ट्रेंडलाईनपासूनच ही मोठ्या टाईम फ्रेमवरती आखलेली ट्रेंडलाईन आहे, तिथूनच एक्झॅक्टली मार्केट बघा रिव्हर्स झालं आणि आपला कॉस्ट टू कॉस्ट एस एल हिट झाला. बट आपण इथं 30 पिप्स घेऊन 50% आपली क्वांटिटी बुक केली होती. त्याच्यानंतरनं आपली डायरेक्शन ही बरोबरच होती बघा. ऑलमोस्ट 82पर्यंत मार्केट गेलं. हीच मुवमेंट जराशी थोडीशी अर्ली जर आली असती तर आपल्याला आपलं हे टार्गेट अचीव करता आलं असतं, बट नाही भाई. ठीक आहे, 40-50 पिप्स, पण एका स्टँडर्ड लॉटनी जर तुम्ही ट्रेड घेतला असता तर $500 झाले असते. आपण नाही घेतलं. त्याच्यानंतरनं मार्केट हे साईडवेजच राहिलेलं आहे. अजून एक ट्रेड गाईज आपण प्लॅन केलेला, तो होता BTC मध्ये. ओके, BTC मध्ये पण ट्रेड प्लॅन केलेला मी, तो ट्रेड पण तुम्हाला दाखवतो. लाईव्ह स्ट्रीमला मी एक लेवल दिलेली बाईंग साईडची आणि एक्झॅक्टली त्या लेवलपासून काय झालं आहे गाईज मी तुम्हाला दाखवतो. येस, आत्ता रिसंटचा हा ट्रेड आहे. येस, बट हा ट्रेड आपण कॅप्चर केला नाही. मी जस्ट BTCच्या लेवल सांगतो. मी त्याच्यात
ट्रेड प्लॅन करत नाही आहे सध्या तरी, बट लवकरच आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत बी टी सीमध्ये. लाईव्ह स्ट्रीमला आता बी टी सीमधले पण ट्रेड्स होतील आणि तिकडं पण आपल्याला चांगला प्रॉफिट होईल. ओके, ही लेवल मी एक काढलेली बाईंग साईडला आणि एक्झॅक्टली बघा डॉट इथून ऑलमोस्ट गाईज किती येते, 1001 पॉईंट तरी असणार, 1400 पॉईंट बी टी सी अप साईडला गेलेलं आहे. आपलं टार्गेट आपल्याला मिळालं असतं, आपण बुक केलं असतं, चांगलं प्रॉफिट झालं असतं. ठीक आहे, आपण आता बी टी सीमध्ये पण ट्रेडिंग चालू करतोय स्लोली. सो तिथं पण तुम्ही तुमचा सपोर्ट असू द्या. चलो, आता उद्याचा व्ह्यू काय असणार आहे हे पण मी तुम्हाला सांगून टाकतो गाईज. बघा सिम्पल आहे, ही एक ट्रेंड लाईन आहे गाईज 4060. इथून मोठ्या टाइम फ्रेममध्ये जर बघायला गेलो तर इथून एक सेलिंगचा ट्रेड ॲक्टिव्ह होतोय जवळपास 220 पिप्ससाठी. ओके, सो हा ट्रेड अजिबात सोडायचा नाही. जर कोणाला मिळाला उद्या ही जर लेवल क्रॉस केली तर सेलिंग साईडला एक छान ट्रेड आपल्याला कॅप्चर करता येईल. अदरवाईज मला वाटतं थोड्या वेळातच ही लेवल ब्रेक करून मार्केट हे टार्गेट तुम्हाला देऊन टाकेल. सो तयार राहा, हा व्हिडिओ लगेच मी पोस्ट करणार आहे. हा व्हिडिओ बघितला की लगेच तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री प्लॅन करू शकता. बाईंग साईडला गाईस काय लेवल असणार आहे ते एकदा कन्फर्म सांगतो, कारण बाईंग साईडला जर मुवमेंट आली तर जवळपास 1001 पिप्स आपल्याला कॅप्चर करायला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे, येस सेलिंग साईडला यायलाच लागलं बघा. बाईंग साईडला ही लेवल गाईज फक्त लक्षात ठेवा तुमची, जवळपास इथून येस या ट्रेंड लाईनपर्यंत म्हणजे 500 पिप्स आपल्याला कॅप्चर करता येतील. येस बघा 60चा ब्रेकआउट आला, बरोबर मार्केट 56 पर्यंत आले. ते येत राहणार आहे. नेक्स्ट टार्गेट 220 पिप्स आहे. बट बाईंग साईड जर उद्याच्या दिवशी जर आली तर आपण खूप चांगलं टार्गेट अचीव करणार आहोत. सर हेच आहे माझ्या साईडून, हेच होतं सगळं. तुम्ही पण जरा स्वतःचा ॲनालिसिस वाढवा, स्वतः डेली ॲनालिसिस करत जावा. तुम्ही पण एक नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनवा. जाता मी तुम्हाला एकच सांगतो की फॉरेक्समध्ये जर ओव्हर ट्रेडिंग तुमची होत असेल, ओके, फॉरेक्समध्ये जर तुमची ओव्हर ट्रेडिंग होत असेल तर बिंदास्त करा. फक्त 30 पिप्सचा एसेल लावा. प्रत्येक ट्रेड जरी तुमचा लॉसमध्ये गेला तरी एक्सेप्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. एक तर ओव्हर ट्रेडिंग करू नका, बट जर तुम्ही करत असाल तर एसेल हा प्रॉपर लावूनच काम करा. चलो बाय बाय गाईज, गुड नाईट. आजचा दिवस चांगला होता, येणारा वीक असाच प्रॉफिटेबल असो असं बाई मला होप आहे. मला माझी प्रार्थना आहे की तुम्ही सगळेजण प्रॉफिटेबल व्हावत. चलो बाय बाय, गुड नाईट गाईज, गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमला.